उपाययोजना इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय काय उपाय करणार एनर्जी क्रायसिसवर? एक टर्म तुमच्या उत्तरामध्ये आली पाहिजे, करंट अफेअर्स मध्ये पण ही टर्म असते. डायव्हर्सिफिकेशन ऑफ एनर्जी बास्केट. ऊर्जेची जी काय म्हणतात बास्केटला, टोपली म्हणतात, ठीक आहे, पण एक्झॅक्ट समजून घ्या की डायव्हर्सिफिकेशन ऑफ एनर्जी बास्केट जर मी म्हणतोय तर दोन प्रकारे डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. एक सोर्स बेस्ड डायरेक्ट डायव्हर्सिफिकेशन, दुसरं फ्युएल बेस्ड डायव्हर्सिफिकेशन. ठीक आहे. आता स्रोत म्हणजे इराणकडनं पण घ्या, रशियाकडनं पण घ्या, सौदीकडनं पण घ्या, UAE कडनं पण घ्या, व्हेनेझुएलामधनं थोडंसं इम्पोर्ट करा, थोडंसं इंडोनेशियाकडनं घ्या, गॅबनकडनं काही घ्या. गेटिंग द पॉईंट. एकावर डिपेंड न करा. जर युरोपचं थोडंसं प्रॉब्लेम का बरं? एनर्जी बास्केटचं डायव्हर्सिफिकेशन नाही. सगळीच्या सगळी एनर्जी रशियाकडनं येते, राईट. म्हणूनच आता समोर पण एक चर्चा होती, सेंट्रल एशियामधनं एक पाईपलाईन जाणार युरोपमध्ये, गॅस पाईपलाईन. सेंट्रल एशियामध्ये खूप मोठे भंडार आहेत गॅसचे, नॅचरल गॅसचे. आणि मग मुद्दा काय आला? डायव्हर्सिफिकेशन ऑफ एनर्जी बास्केट. अदर दॅन दिस, इंधन सुद्धा डायव्हर्सिफाय करा. एकाच इंधनावर डिपेंड करू नका, राईट. एनर्जी मिक्स म्हणून टर्म या ठिकाणी वापरली जाते. जेव्हा मी याला आपण म्हणतो ऊर्जा मिश्रण, म्हणजे काय? विविध स्रोतांमधनं ऊर्जा आली पाहिजे. नुसतं न्यूक्लिअर नाही चालणार, नुसतं थर्मल नाही चालणार. आपल्याकडे एनर्जी क्रायसिस शॉर्ट टर्म बेसिसवर मान्सूनमध्ये का होतो? कारण की कोळशाच्या खाण्यांमध्ये पाणी शिरतं, कोळशाचं उत्पादन आठवडा 10 दिवस बंद असतं, आणि मग त्या केसमध्ये सप्लाय लाईन पण तुमच्या डिस्टर्ब झाल्या, आणि 50% तुमचं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कोळशावर आधारित आहे. प्रॉब्लेम आहे. रिन्युएबलमध्ये सोलर करा, 50% सोलर करा, तरी पण प्रॉब्लेम असेल. पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, ऊर्जेचं उत्पादनच होणार नाही. ठीक आहे. म्हणून मग तुम्ही हे पण लक्षात घ्या की गव्हर्नमेंट फक्त सोलर म्हणत नाही कधीच. तुम्ही असं बघितलं की रिन्युएबल रिसोर्स आपण डेव्हलप करतोय आणि गव्हर्नमेंट म्हणते की 100% एनर्जी ही सोलर एनर्जी असेल. नेवर. जर तुमच्याकडे सोलर प्लांट दिलेला आहे, हाऊस होल्ड सोलर युनिट आहे तुमच्याकडे, तर रिव्हर्स मीटरिंग आहे, ग्रिड कनेक्टेड आहे, मेन जो इलेक्ट्रिसिटीचा एमएससीबीचा सप्लाय त्याच्यासोबत तुम्हाला कनेक्ट करून ठेवलाय. का? कारण की ते सोलर तुम्हाला 365 डेज सेम लेवल ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड नाही करणार. येतोय मुद्दा लक्षात? म्हणून मग ही जी एनर्जी मिक्स आहे ते पण चांगलं असलं पाहिजे. क्लिअर? तर यातनं तुम्ही तुमचे एनर्जी क्रायसिस जे आहे ते मिटिगेट करू शकता, थांबवू शकता समहाव. आता एनर्जी मिक्स मध्ये पुढे जर सांगायचं झालं कशा कशावर जोर दिला गेला पाहिजे हे पण तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे. फॉसिल फ्युएल आपण टाळतोय, राईट. काय मुद्दा आहे यावर्षी COP28 मध्ये काय म्हटलं? जीवाश्म इंधनांपासून संक्रमण करायचं आहे, ट्रान्झिशन फ्रॉम फॉसिल फ्युएल. की आतापर्यंत आपण फॉसिल फ्युएल्स वापरली, आता यांच्यापासून संक्रमण करूया, राईट. जर भारतामध्ये 50% इलेक्ट्रिसिटी कोल पासून येत आहे, लेट्स से 20% 25% ट्रान्झिशन करू इन नियर फ्युचर, कशात करणार? सोलरकडे जाणार. ठीक आहे. पण सोलर इज इट रिअली रिलायबल? सोलर 365 डेज 24/7 नाही देऊ शकत. म्हणून मग आता चर्चा काय सुरू झाली पुन्हा? काय चर्चा सुरू झाली? करंट अफेअर्स, न्यूज पेपर वाचायचं. अणुऊर्जा. ठीक आहे. UK, जर्मनी या सगळ्यांनी 10 वर्षाआधी पॉलिसी आणली होती की याच्यानंतर कोणताही न्यूक्लिअर पॉवर प्लांट येणार नाही. एक डिझास्टर झालेला चेर्नोबिल 1986, त्याच्यानंतर 2011चा डिझास्टर झाला. आणि मग यातनं एक कलेक्टिव्ह म्हणजे बाय अँड लार्ज चेर्नोबिल नंतर खूप सारे युरोपमधले जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत ते बंद झाले होते. आणि त्याच्यानंतर मग पॉलिसी पण आली की नाही न्यूक्लिअर पॉवर नाही इन्स्टॉल करायची. बट लेटर ऑन व्हॉट हॅपन? 2011 मध्ये पुन्हा फुकुशिमाचा डिझास्टर झाला, पुन्हा त्याच्यावर बंधनं आली. पण आज 2024 मध्ये जर तुम्हाला फॉसिल फ्युएल फेज आउट करायचे आहे किंवा फॉसिल फ्युएल पासून दुसरं काही इंधनाचा स्रोत घ्यायचा आहे, तुम्ही खरंच रिन्युएबलवर रिलाय करू शकता का? तर नाही करू शकत. दॅट इज फॉर शुअर. राईट. तर म्हणून मग माझं सोल्युशन आता काय? पुन्हा बॅक टू न्यूक्लिअर. सेफ अँड सस्टेनेबल न्यूक्लिअर पॉवर असलं पाहिजे, राईट. तर हे अगेन कुठे चाललात तुम्ही? एनर्जी सिक्युरिटी
न्यूक्लिअर पॉवर एक्सपान्शन किंवा अशा प्रकारचे काहीही पॉलिसी जर गव्हर्नमेंटनी आणल्या तर त्या तुम्हाला एनर्जी क्रायसिस आणि एनर्जी सिक्युरिटी सोबत कनेक्ट करता आले पाहिजे. एनर्जी क्रायसिस नथिंग बट मग पुन्हा एनर्जी सिक्युरिटी झाली ना.